नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शरद पवारांचा दारुण पराभव झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही। राज ठाकरेंच्या हाती तर भोपळा आलाय। लागोपाठ होणाऱ्या पराभवातून विरोधकांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाहीये। पाहूया। पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? पैशाचं अफाट प्रदर्शन ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत। जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत। नगर परिषद निवडणुकीत पवार ठाकरेंचा दारुण पराभव। 2 आकडी संख्याबळ ही गाठण्यात ठाकरे पवारांना अपयश। राज ठाकरेंच्या हाती निवडणुकीत भोपळा। ग्रामीण महाराष्ट्राच्या निवडणुका म्हणून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांकडे पाहिलं जातं। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सपशेल पराभव झालाय। तीनही पक्षांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पायाला भिंगरी बांधून प्रचार सभांवर प्रचार सभा घेत होते। दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार निवांत होते। किमान आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी तर प्रचार करणं अपेक्षित होतं, पण त्यापैकी काहीच झालं नाही। कार्यकर्त्यांनी आपापल्या हिमतीवर निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे निकाल यायचे तेच आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तर 2 आकडी संख्याही गाठता आली नाही। कोकण आणि मराठवाड्यासारख्या बालेकिल्ल्यातही पक्षाला यश मिळालेलं नाहीये। उद्धव ठाकरे प्रचाराला फिरले नाहीत, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही प्रचार सभा गाजवल्या नाहीत। काही नेत्यांनी फक्त सोपस्कार म्हणून प्रचार केल्याचं दिसलं। आता एवढा दारुण पराभव झाल्यानंतर ही नेहमीची स्टेप उद्धव ठाकरे समर्थकांनी वाजवली आहे। पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झोपली गेली। एक लक्षात घ्या, 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे 150 कोटी रुपये जिंकायला खर्च करतात। बजेट 30 कोटी आहे त्या नगरपालिकेचं आणि खर्च किती होतोय ते 100 कोटी 150 कोटी। नगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते। आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका आतापर्यंत लढल्या गेल्या होत्या। शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि ह्या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत। घरी बसून राहिल्यामुळे शिवसेनेला पराभवाचं तोंड पाहावं लागल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। त्या निवडणुकीमध्ये घरी बसले होते ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ही कामगिरी अतिशय निराशाजनक अशीच राहिली आहे। शरद पवार यांनी यावेळी नगर परिषदांसाठी प्रचारच केला नाही। अजितदादांच्या घरी लग्नकार्य असतानाही ते प्रचारासाठी फिरत होते, मात्र शरद पवार आणि बारामतीच्या निवडणुकीतही फारसं लक्ष घातलं नाही। सुप्रिया सुळे तर प्रचाराच्या काळात संसद अधिवेशनात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांचा प्रचार नोंद घेण्यासारखा वाटला नाही म्हणायला जयंत पाटलांनी त्यांच्या गावातील निवडणूक जिंकली, पण सांगली जिल्ह्यातही त्यांचा प्रभाव दिसला नाही। या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या। लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक कुमक देण्यात आली। प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले, पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आहे। मनसेनं यावेळी नगर परिषद निवडणूक लढायची नाही असा विचार केला होता की काय, अशी स्थिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणुकीत प्रचार केला नाही। एवढंच नाही तर मनसेनं लक्ष वेधण्या इतपतही निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसलं नाही।
परिणामी निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मनसेची पाटी कोरीच राहिली आहे. महापालिका निवडणुकांचे रणशिंग मनसेनं जोरदारपणे फुंकलेलं असताना नगर परिषदा आणि नगरपालिका या निवडणुकांमध्ये मात्र उतरण्याची मनसेची इच्छाशक्तीच नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण या निवडणुकांमधला मनसेचा परफॉर्मन्स हा भोपळा असा राहिलेला आहे. त्याच्यामुळे मनसेचे नेते हे फक्त महापालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये मशगूल आहेत का, आणि नगर परिषदा नगरपालिका या मनसेला अजिबातच महत्त्वाच्या वाटत नाही का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. विरोधक पराभवाच्या मानसिकतेत होते, त्यामुळे महायुती विजय होणार हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधक आधीच घाबरल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला. या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले. कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलोय हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल. त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही. प्रत्येक पराभवातून विरोधकांनी एक धडा घ्यायचा असतो, पण गेल्या काही निवडणुकांमधील लागोपाठ झालेल्या पराभवांमुळे धडा घेण्याची मानसिकताही विरोधकांनी सोडली की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.